बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 7,000 झाला, 7,500 झाला, या बातम्यांमध्ये तथ्य आहे। परंतु सगळ्या सोयाबीनला हा दर मिळत नाहीये, तर सीड क्वालिटी म्हणजेच बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे, ह्या सोयाबीनला हा दर मिळतोय। आज आपल्याला वाशिम आणि अकोला बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव उच्चांकी 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो। म्हणजे हा उच्चांकी दर आहे, कमाल दर आहे। परंतु संपूर्ण सोयाबीन या दरम्यान विकलं गेलं का असं नाहीये, किंवा राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये हा दर मिळाला का तर असं देखील नाहीये। अकोला, वाशिम, कारंजा या बाजार समित्यांमध्ये बियाण्याच्या गुणवत्तेच्या खरेदीसाठी बियाणे कंपन्या आता बाजारात उतरल्या आहेत आणि त्यामुळेच जे गुणवत्तेचं सोयाबीन बाजारामध्ये येतं, म्हणजे बियाण्याचं सोयाबीन बाजारात येतंय, त्याच सोयाबीनला हा दर मिळतोय। आपण जर राज्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे जास्त आवक असलेल्या बाजार समित्यांचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की अगदी काही मोजक्या बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला हा दर मिळतोय। आपण जर आजचा परिस्थिती पाहिली तर वाशिम बाजारामध्ये आज 6,000 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं। याला किमान 3,975 आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 7,500 रुपये दर मिळाला होता आणि सर्वसाधारण दर म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीनच्या दरात विकलं गेलं तो दर होता 6,500 रुपये। अकोला बाजारामध्ये देखील सोयाबीनची आवक 4,875 क्विंटल झाली होती। किमान दर 4,000 रुपये होता, जास्तीत जास्त म्हणजे कमाल दर 7,155 रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा 6,955 रुपये होता। कारंजा बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक 24,500 क्विंटलची आवक झाली होती। किमान दर 3,910 रुपये, कमाल दर 4,505 रुपये आणि सर्वसाधारण दर 4,275 रुपये होता। म्हणजेच वाशिम, अकोला आणि कारंजा यांच्या दरांमधला तफावत ही मोठ्या प्रमाणात होती। म्हणजे वाशिम आणि अकोला या बाजारांमध्ये सरासरी दर हा आपल्या कारंजा बाजार समितीपेक्षा किमान 2,500 ते 3,000 रुपयांनी जास्त दिसून येतोय। अमरावती बाजारामध्ये 11,565 क्विंटलची आवक झाली होती। किमान दर मिळाला 3,850 रुपये, कमाल दर होता 4,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 4,125 रुपये। लातूर बाजारामध्ये आवक झाली होती 16,812 क्विंटल। किमान दर होता 4,220 रुपये, कमाल दर होता 4,831 रुपये आणि सर्वसाधारण दर होता 4,650 रुपये। आजचा जर आपण सर्वसाधारण म्हणजे जास्तीत जास्त माल ज्या दरात विकला गेला त्याचा जर आढावा घेतला तर इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये वाशिम आणि अकोला या दोन बाजार समित्यांमधला रेट हा जास्त होता। वाशिममध्ये जो दर मिळाला सर्वसाधारण दर तो होता 6,500 रुपये। त्यानंतर अकोल्यामध्ये जो सर्वसाधारण दर मिळाला तो होता 6,955 रुपये। त्यानंतर इतर सगळ्या बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण दर हा 4,500 रुपये किंवा त्यापेक्षा कमीच आहे। बरं, मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती? मध्य प्रदेशामध्ये देखील सोयाबीन सध्या गुणवत्तेनुसार 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे। राजस्थानमध्ये 4,100 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकलं जात आहे। म्हणजेच महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला जास्त दर मिळून येतो। इतर बाजार समित्यांमधला सरासरी दर आणि या बाजार समित्यांमधला सरासरी दर हा आपल्याला 2,500, 3,000 किंवा 2,000 रुपयांनी जास्त दिसून येतोय। परंतु हा जो काही दर मिळतोय तो दर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला मिळतो। म्हणजे बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे, ज्या सोयाबीनचा दर्जा एकदम चांगला आहे, काळी कचरा कमी आहे, डॅमेज कमी आहे किंवा सोयाबीनचा रंग की जो आपल्याला हिरवटपणा दिसून येतो तो अगदी त्यामध्ये नसतो, अशा सोयाबीनला हा दर मिळतोय। पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता कमी झालेली आहे आणि पुढच्या हंगामासाठी पेरणीसाठी बियाण्याची टंचाई जाणवू शकते। सोयाबीन उत्पादनासाठी किंवा सोयाबीनचं बीज उत्पादनासाठी जो की प्लॉट दिले होते त्या प्लॉटचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बियाणे कंपन्या बाजारामध्ये उतरून हे सीड क्वालिटीचं सोयाबीन जास्त दरानं खरेदी करतात। त्यामुळे सगळ्या सोयाबीनची विक्री या दरामध्ये होताना दिसत नाही आहे। आता काही बाजारांमध्ये म्हणजे अकोला, वाशिम आणि त्या आजूबाजू जे काही छोटे मोठे बाजार आहेत, ज्या बाजारांमध्ये सध्या सीड क्वालिटीच्या सोयाबीनला म्हणजे बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला जास्त दर मिळतो, तिथले व्यापारी आणि खरेदीदारांनी सांगितलं की सध्या या बाजारांमध्ये जे काही बियाणे गुणवत्तेचं सोयाबीन आहे त्याचीच आवक जास्त होते। जे सर्वसाधारण गुणवत्तेचं सोयाबीन आहे की जे FAQ दर्जा आपण त्याला म्हणता येईल, त्या दर्जाची आवक ही बाजारामध्ये कमी आहे। कारण शेतकरी नाफेड आणि NCCFच्या खरेदीसाठी म्हणजे हमीभावानं खरेदीसाठी शेतकरी थांबलेले आहेत। जेव्हा सरकारची खरेदी चालू होईल तेव्हा हे शेतकरी हे सोयाबीन 5,328 रुपये म्हणजे हमीभावानं विकणार आहेत। सध्या बाजारामध्ये जास्त आवक ही एकतर कमी गुणवत्तेच्या सोयाबीनचे किंवा एकदमच सीड क्वालिटीच्या गुणवत्तेच्या सोयाबीनचं असल्याचं काही बाजारातील
व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि खरेदीदारांनी सांगितलं. आता साहजिकच सगळ्या बाजारांमध्ये ही परिस्थिती नसणार आहे. जसे शेतकऱ्यांची नड असणार आहे, जसे शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तसं शेतकरी हे सोयाबीन विकत आहेत. परंतु सध्या बाजारामध्ये जी चर्चा आहे की काही बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव अगदी 7,000 7,500 रुपयापर्यंत पोहोचला. परंतु यामध्ये पूर्ण सत्यता नाही. म्हणजे सगळं सोयाबीन या रेटने विकलं जात नाही, फक्त गुणवत्तेचं सोयाबीन या रेटने विकलं जातं आहे, हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे आपल्या बाजारामध्ये आपलं जे सोयाबीन आहे याच दराने विकलं जाईल असं नाही आहे. आपलं सोयाबीन कोणत्या गुणवत्तेचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जर आपलं बियाणे दर्जाचं सोयाबीन असेल, बियाणं क्वालिटीचं सोयाबीन असेल तर साहजिकच आपल्या सोयाबीनला देखील या दरम्यान दर मिळू शकतो. आपण बियाणे कंपन्यांना हे सोयाबीन विकू शकतो. यापुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.